अजित पवार गटाची कोर ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे। कोर ग्रुपमध्ये धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आले आहे। आगामी निवडणुका आणि पक्षाच्या धोरणांसाठी कोर ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुनील काळे। तर सुनील, काय अधिकची माहिती? आपण बघतो की धनंजय मुंडे यांच्यावरती वेगवेगळे आरोप होताना दिसत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता जी कोर ग्रुपची राष्ट्रवादीची स्थापना करण्यात आलेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आणि जी चर्चा सुरू होती की धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी होत होती, त्या पार्श्वभूमीवरती त्यांचा समावेश हा महत्त्वाचा मानला जातोय। पक्षाच्या धोरणांसाठी आणि आगामी निवडणुकांच्या रणनीतीसाठी हा कोर ग्रुप स्थापन करण्यात आलेला आहे। पण धनंजय मुंडे यांना स्थान देऊन अजित पवार यांनी त्यांना पुन्हा एकदा अभय दिलेलं आहे असं समजून येत आहे। जी धन्यवाद सुनील दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय अजित पवार गटाच्या कोर ग्रुपची स्थापना झालेली आहे आणि त्यात धनंजय मुंडेंना स्थान मिळालंय।